सांगा देव तो संप्रदायाला दंडक आहेत. काय दंडक आहे? पहिल्या दिवसाचा कीर्तनकार बांधलेला आहे. हा, शेवटच्या जागराच्या दिवसाचा कीर्तनकार बांधलेला आहे आणि काल्याच्या दिवसाचा कीर्तनकार बांधलेला आहे. तुम्ही म्हणता बांधलेला आहे म्हणजे काय? तो काय चराटानं बांधलेला आहे का? तर चराटानं बांधलेला नाही, तो त्या ठिकाणी त्या परंपरेला बांधलेला आहे, काही रूपरेषेला बांधलेला आहे, हा काही नियमाला बांधलेला आहे, काही अटीला बांधलेला आहे. अर्थात कसा बांधलेला आहे? पहिल्या दिवसाचा कीर्तनकार म्हटलं की त्याने नामपर अभंग घेतला पाहिजे, त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, नामाचं महत्व सांगितलं पाहिजे. हे पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराचं त्या ठिकाणी कार्य आहे. हा, जागराचं कीर्तन म्हटलं की त्या ठिकाणी जागर म्हटलं की जागराच्या दिवशी जागराच्या कीर्तनामध्ये त्या महाराजांनी भगवंताकडे मागणी मागितली पाहिजे. का मागणी मागितली पाहिजे? त्याचं कारण असे की गेल्या 7 दिवसापासून अनेक जण आपण या धर्मसभा मंडपामध्ये वेगवेगळे काम करत असतो. हे बघा, आमचे टाळकरी मंडळी सुंदर असं गायन करतायत, आमचे बाबा रामकथा करतायत, आमचे मृदंग वाजवत आहेत, पेटी मास्तर पेटी वाजवत आहेत. हे बघा, कोणी बसून कीर्तन ऐकतंय, कोणी अन्नदान करतंय, कोणी मंडप झाडून काढतंय, कोणी चटाया टाकतंय. वेगवेगळ्या प्रकारचे काम त्या ठिकाणी तुम्ही या धर्मसभा मंडपामध्ये करत असतो. आणि त्या कामाचा मोबदला म्हणून खऱ्या अर्थानं जागराच्या दिवशी त्या देवाकडे मागणी मागायची. देवा, मी अमुक काम केलंय आणि त्या कामाच्या बदल्यामध्ये मला काहीतरी मागायचंय. पण मागत असताना काय मागावं हे कळावं याच्याकरता तुकोबराय तुम्ही आम्हाला सांगतायत कसं मागावं, म्हणून तुकोबराय मागतायत. लक्षात विठाला विठाला म्हणून जागराचा दिवस म्हटलं की त्या ठिकाणी देवाकडे मागणी मागायची असते. आणि काला म्हटलं की कालाच्या दिवशी त्या सगुण चतुर्भुज भगवान परमात्माचं वर्णन करायचं असतं, त्याचं सगुण चरित्र वर्णन करायचं असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मग मधल्या दिवशी काय करत असतं? मग मधल्या दिवशी काही बोलायचं असतं का? तर नाही मायबाप. मधल्या दिवशी हे बघा, दुसरा दिवस असेल, तिसरा दिवस असेल, चौथा दिवस असेल, 5वा दिवस असेल, तर त्यावेळेस कोणी भक्तीपर बोलावं, कोणी नामपर बोलावं, कोणी वैराग्यपर बोलावं, कोणी उपदेशपर बोलावं. आलं लक्षात? अनेक वेगवेगळ्या प्रकरणातील अभंग आहेत, काही विरहणे आहेत, काही नाटाचे अभंग आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्या अभंगावरती चिंतन करू शकता, बोलू शकता. बघा, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या आणि काय प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. मग मध्यंतरी तुम्ही काही बोलायचं असं नाही, तुम्ही काय बोला? भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, ऐसी आहे मर्यादा संतांच्या. कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरती, ऐची कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरती. आजन करुणी मूर्ती तमाने अंतर श्री हरीची, ऐची कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरती, ऐची कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरती. अर्थात आज जागराचा दिवस आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आजचा कीर्तनकार हा बांधलेला आहे. माझे तुकोबरा देवाकडे मागणी मागतायत. पण मी सांगून जाईल मायबाप, तुकोबरांना देवाकडे मागण्याची काही गरजच नाहीये. का गरज नाहीये? कारण तुकाराम महाराजांना खऱ्या अर्थाने मागण्याची गरज नाहीये. याचं कारण असं आहे, तुकाराम महाराजांना सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुकाराम महाराजांना ज्या गोष्टी नाहीच पाहिजेत, ज्या सगळ्याच गोष्टी तुकोबरांना त्या ठिकाणी अवगत आहेत. लक्षात? म्हणून तुकोबरा म्हणतात की मला खऱ्या अर्थाने मागण्याची गरज नाहीये. पण देव त्या ठिकाणी व्याकुळ होत आहेत, भगवंत व्याकुळ होतो आणि व्याकुळ होतो. तुकोबराला म्हणतात, तुकोबराय काहीतरी मागा, काहीतरी मागा. पण त्यावेळेस खऱ्या अर्थानं तरी सुद्धा तुकोबराय मागत नाहीत. तुकोबराय म्हणतात, देवा मी सांगून जाईल देवा. काय सांगून जाईल? खऱ्या अर्थानं मला मागण्याची काही गरज नाहीये. मला अजिबात काही मागायची गरज नाही. अहो, जो अखिल कोट ब्रह्मांड जगाचा मायबाप भगवान परमात्मा माझ्या मागे पुढे उभा आहे, मला काय मागण्याची गरज आहे? लक्षात? अहो, तू माझ्या मागे पुढे उभा आहेस, तू माझ्या हृदयामध्ये आहेस. मग खऱ्या अर्थाने मला मागण्याची गरज नाही देवा. मी काही मागणार नाही, मला काहीच नको, त्या ठिकाणी मी मागणार नाही. पण तरी सुद्धा माझे भगवान परमात्मा व्याकुळ होतो.
मागण्याची आस पाहे मुखाकडे आणि चिंतीला रोकडे तुका म्हणे माझा भगवान परमात्मा तुकोबरायकडे बघतायत, तुकोबराय देवाकडे बघतायत, मात्र तुकोबराय मागत नाहीयेत. का मागत नाही? तुकोबराय म्हणतात देवा तू कितीही सांग पण खऱ्या अर्थाने मला मागण्याची गरज नाही. मी सर्व सुखाने व्यापलेलो आहे, मला मागण्याची गरज नाही. तेव्हा मी काहीच मागणार नाही. विठाला याच्या पुढे जाऊन मी तुकोबरायचे उदाहरण सांगेन. माझे तुकोबराय म्हणतात माझ्या वडिलांची मी राशी का देवा आणि तुझी काही मागणे आम्हा अनुचित, अनुचित काही मागणे अनुचित, अनुचित वडिलाची रीत, वडिलाची रीत जाणत तो, वडिलाची रीत, वडिलाची रीत जाणत तो. काही मागणे आम्हा अनुचित, आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत तो, वडिलाची रीत जाणत तो. काही मागणे अनुचित, अनुचित वडिलाची रीत जाणत तो, वडिलाची रीत जाणत तो. अतिशय समर्पक प्रमाण दिलं बघा. असे प्रमाण यावेत आणि मग त्या ठिकाणी कीर्तनकाराची दोरी बघावी. बाबा जर असे प्रमाण जर आले विषयाला धरून तर असं समजावं